नमस्कार, मी सोनाली गवार. सहज शिक्षा ऍप मध्ये आपलं स्वागत आहे. आपणास गणित, विज्ञान, इंग्रजी यांसारख्या अवघड विषयांचा अभ्यास करताना ताण येतो का? आपण पालक असल्यास आपल्या लक्षात येईल, हल्ली आपल्या मुलांचं अभ्यासावरील लक्ष फार कमी झालेलं आहे. दोष आहे तो वाईट लेक्चरचा. एखादं वाईट लेक्चर कितीही मन लावून ऐकलं तरी त्यातून समजून घेणं अगदी कठीण आहे. परंतु सहज शिक्षा ऍपमुळे हे अतिशय सोपं आहे. सहज शिक्षा ऍपच्या मदतीने आम्ही आपल्यासाठी आमच्या तज्ञ शिक्षकांचे, मार्गदर्शकांचे काही लेक्चर्स उपलब्ध करून दिले, जे अतिशय लयबद्ध पद्धतीने शिकवले जातात आणि त्यातील व्हिज्युअल इफेक्ट्स मुलांना कल्पनाशक्ती प्राप्त करण्यास मदत करतात. त्यामुळे मुलांना ही लेक्चर्स अतिशय रंजक, आकर्षक आणि समजून घेण्यास अगदी सोपी जातात. त्यामुळे सहज शिक्षा ऍपमुळे शिक्षण अगदी सोपं आहे. आमच्याकडे इयत्ता 10वी आणि 12वीच्या सेमी, मराठी, इंग्रजी अशा प्रत्येक माध्यमासाठी, विषयासाठी 1100 पेक्षा जास्त व्हिडिओज उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या GR आधारावर प्रत्येक स्टँडर्ड आणि विषयासाठी अध्यायानुसार मांडले गेले आहे. विद्यार्थ्यांना कोणतेही लेक्चर ऐकायचे असल्यास सहज शिक्षा ऍप मध्ये जाऊन स्टँडर्ड सिलेक्ट करा, त्यानंतर सब्जेक्ट सिलेक्ट करा आणि त्यानंतर लेसन वर सिलेक्ट करा. व्हिडिओ सुरू. 25% मजूर वाढवण्यात आले तर 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील? बघा, पहिल्या वर्षी 320 मजूर होते, पुढच्या वर्षी 25% मजूर वाढले, म्हणजे 320 मध्ये ते 25% मजूर वाढले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी परत ते जे आले त्याच्यावर 25% वाढले, म्हणजे एकूण किती वाढले? याचा अर्थ काय की इथे आपण काय वापरणार? चक्रवाढ व्याज. का वापरणार? तर पहिल्या वर्षी 320 मजूर, त्याच्यावर 25% मजूर वाढवले, म्हणजे ते एकूण 320 अधिक ते 25% मजूर, हे झाले discrimination, right? So like this is a man or this is a woman, so nature has never met such kind of a discrimination. The nature has. सहज शिक्षा ऍप मध्ये प्रत्येक लेक्चरचे स्पष्टपणे आणि मनोरंजक पद्धतीने वर्णन केले आहे. सहज शिक्षा ऍपचा उद्देश आहे शिक्षण प्रणाली सोपे करणे आणि या उद्देशाला मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे आमचे संचालक सर. आमचे शिक्षक पुणे, कोटा या शहरांमधून तर महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात या राज्यांमधून अत्यंत कुशल आहेत. सुलभ भाषा, हळू स्पष्टीकरण आणि योग्य प्रभाव यांच्या मदतीमुळे कठीण विषय समजण्यास देखील मदत होते. शिक्षणाचा उत्साह कायम ठेवण्यासाठी आम्ही इनडोअर टीचिंग, आउटडोअर टीचिंग, व्हिजिट टीचिंग, व्हिज्युअल टीचिंग यांसारख्या तंत्राचा देखील वापर केला आहे. आम्ही इयत्ता 10वी आणि 12वीवर विशेष लक्ष दिले आहे. आम्ही प्रश्न आणि उत्तर त्याचप्रमाणे गेस्ट क्वेश्चन प्रदान करतो, जेणेकरून कठीण विषय समजण्यास देखील विद्यार्थी लक्ष केंद्रित करू शकतात. इयत्ता 10वी साठी विज्ञान, गणित आणि इंग्रजी या विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तर इतर विषयांसाठी नोट्स अवेलेबल आहेत. आणि इयत्ता 12वी साठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या विषयांचे व्हिडिओज आणि नोट्स अवेलेबल आहेत. आणि त्याचप्रमाणे JEE, नीट आणि AIEEE यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. आपण इंजिनिअरिंग, मेडिकल, मास कम्युनिकेशन, BSc, फिल्म टेक्नॉलॉजी यांसारख्या करिअरच्या शोधात असाल तर सहज शिक्षा ऍपच्या द्वारे या संधी येथे उपलब्ध आहेत. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आम्ही महाविद्यालयांची नावे व त्याचप्रमाणे पत्त्यांची यादी तुम्हाला देऊ. बोर्ड परीक्षा मार्गदर्शक तत्वांसाठी आम्ही परीक्षार्थी सहाय्यक मार्गदर्शन, तांत्रिक मार्गदर्शन व शैक्षणिक मार्गदर्शन करीत आहोत. सहज शिक्षा ऍपवर नोंदणी केल्यास 2 भागांमध्ये लेक्चर्स उपलब्ध होतील. पहिला भाग महिन्याच्या पहिल्या दिवशी आणि दुसरा भाग त्याच महिन्याच्या 15व्या दिवशी उपलब्ध असेल. प्रत्येक भागासाठी उर्वरित 14 दिवस रिव्हिजन उपलब्ध होईल. सहज शिक्षा ऍप नोंदवण्यासाठी जी फी आकारण्यात आली आहे ती आपल्या पूर्ण शिक्षणाच्या खर्चाचा छोटासा भाग सुद्धा नाही. आजही तुम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांचे ऑनलाईन ऍप हजारो ते लाखो रुपयांचे शुल्क घेत असल्याचे बघू शकता. परंतु सहज शिक्षा ऍपसाठी नोंदणी केल्यावर तुम्ही संपूर्ण शिक्षणाचा अनुभव अवघ्या कमी दरात घेऊ शकता आणि या ऍपची व्हॅलिडिटी 1 वर्षापुरती मर्यादित असते. परंतु मला खात्री आहे की ही फी तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च केलेल्या इतर खर्चांच्या तुलनेत काहीही नाही. तेव्हा हा दर्जेदार शैक्षणिक अनुभव आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रतीक्षित आहे. धन्यवाद.